आज पेंग्विनचा एक व्हिडिओ पाहिला, मनात कुठेतरी क्लिक झाला. तोच पुन्हा प्रश्न उभा राहिला, मी का अडकलोय, माझं वाय काय आहे. आणि मग मी ठरवलं नाही, मी प्लॅन केला नाही, मी फक्त निघालो. बॅग उचलली आणि घरातून बाहेर पडलो. ॲटो पकडला मेट्रो स्टेशनसाठी. कुठे जायचं, कसं जायचं काहीच माहीत नव्हतं. मेट्रो आली आणि मन म्हणालं आता ही वेळ आहे परत जायची. पण पाय पुढे चालत राहिले. पुण्याचं मागं पडत असताना मनात धगधग होती, भीती होती, पण वेगळीच मजा होती. नेहमीसारखं लेट झालो, तिकीट मिळालं नाही, तरीही डायरेक्ट ट्रेनमध्ये चढलो. कशीबशी जनरल डब्यात सीट मिळाली. समोर एक छोटासा मुलगा. तो बघून जाणवलं आपण आपल्या आयुष्यातले प्रश्न किती मोठे करून ठेवतो. आणि हा लहानसा जीव इतकं सगळं सांभाळतो. ट्रेनमध्ये कधी प्रेम, पण जास्त वेळा भांडण. कोणी सीटवर बसलेला, कोणी अंगावर चढलेला. जनरल डब्बा आहे साहेब, इथे शिव्या पण फर्स्ट क्लासमध्येच मिळतात. आणि या सगळ्यात माझा प्रवास सुरू झालेला असतो. हे अनप्लॅन आहे, हा सोलो आहे, हा कम्फर्ट झोनच्या बाहेरचा आहे. पुणे, चेन्नई, तिरुपती फक्त दर्शनासाठी नाही, स्वतःला भेटायला. संत तुकाराम म्हणतात, जैसे आहे तसे राहावे, देव आहे सोबत भावे. उद्या काय होईल माहीत नाही, पण आज मी चाललोय आणि तेच महत्त्वाचं आहे. बघूया उद्या काय घडतं. हा प्रवास फक्त रेल्वेचा नाही, तो माझ्या आतलाही आहे. गुड बाय. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू.